श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 7 एकनाथी भागवतातील सोहम याचा भाग पहिला. सोहम औषधच देहाभिमान नष्ट करील. अहंकारू वाढविता देहात्मता, विसरे आपली चिद्रूपता, तो विसरू वाढवी विषयचिंता, तेची चित्त तत्वता महाराजा. देह अहंता अतिचपळ, ती तेच म्हणती मन चंचळ, नाना संकल्प विकल्प जाळ, वाढवी प्रबळ भय शोक दुःख. देह अहंतेचे शहाणपण, तिये नावगा बुद्धी जाण, ते बुद्धीने निश्चय केला पूर्ण, आम्हा जन्म मरण अनिवार. एवं देहाभिमानाचे माथा, चित्त चतुष्टय अवस्था, मुख्य संसाराचा करता, जाण तत्वता देहाभिमानू. स्थूल सूक्ष्म अतिसूक्ष्म अशा अहंकारानं देहच मी अशी आपली धारणा झाली आहे आणि तशीच सारखी घोकमपट्टी चालू आहे. मन बुद्धी प्राण हे सर्व माझं अशा सर्व प्रकारच्या ह्या माझ्या आणि मीच्या अहंकारात आपलं ह्या आपल्या देहावरील प्रेम इतकं वाढलं की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी अशी सर्व संतांची शिकवण असूनसुद्धा आपण तसं करण्याचा बाळगण्याचा तिळमात्रही प्रयत्न करीत नाही. देहावरील आपल्या ह्या प्रेमामुळं आत्मीयतेमुळं आणि अहंकारामुळं आपण आपलं मूळ सत्स्वरूप स्वस्वरूप चिद्रूप साफ विसरून गेलो आहोत आणि ह्या विसरामुळंच जीव विषयात अगदी गुंतून गुरफटून गेला आहे. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय मन बुद्धी आणि अहंकार ह्या 13 प्रकारच्या इंद्रियांच्या व्यवहारात आपण इतके गुंगून गेलो आहोत की ह्या पलीकडे आपलं काही अस्तित्व स्वरूप आहे याची आपणाला जाणीव व कल्पनाच नाही. देह अहंतेमुळे मन चपळ आणि चंचल असल्यामुळे प्रत्येक क्षणी नवीन नवीन संकल्प विकल्प आपल्यात उठत आहेत. भय दुःख शोक चिंता यांनी दररोज आपण बेजार झालो आहोत. अशा प्रकारे आपण बेजार झाल्यामुळं आणि ह्या संसाराचा मूळ करताच मुळी चित्तचतुष्ट्याधिष्ठित म्हणजे मन अहंकार आणि बुद्धी देहाभिमान असल्यामुळं ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपली सुटकाच होणार नाही अशी आपली ठाम समजूत झालेली आहे. पण सर्व संत सांगतात असे नाउमेद होऊ नका. हा तुमचा जो अहंकार आहे ना, देहाभिमान आहे ना, तो सर्व सोहम 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 असं भक्तियुक्त अंतःकरणानं भजन करीत त्या ईश्वराच्याच चरणी अर्पण करा. तशी दररोज प्रार्थना करा. अशी काही वर्ष नित्यनेमानं प्रार्थना भजन ध्यान केलं की हळूहळू तुमच्यात भक्तीचा उदय होईल. तुमच्या देहावरील तमोगुणाचा आणि रजोगुणाचा पगडा हळूहळू कमी होत जाईल आणि अगदी तशाच प्रमाणात शनैशनै सत्वगुणाची वृद्धी होईल. सत्वगुणाची जोपासना करीत सोहम असं भजन करीत आराध्य देवतेची भक्ती करा. हे सोहम औषधच तुमचा देहाभिमान कमी करील. भवतारक अशा ह्या सोहमची कास तुम्ही सोडू नका. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.